आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय। या ठिकाणी अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत मनसैनिकांकडून केलं जात आहे। नवी मुंबईतील जनसंपर्क कार्यालयामध्ये मनसेच्या या ठिकाणी अमित ठाकरे उपस्थित असल्याची आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी वाजत गाजत स्वागत करण्यात येत आहे। अमित ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आता ती स्वतः या ठिकाणी नेरूळ पोलीस स्टेशनला जाणार आहेत। नवी मुंबईमध्ये दाखल होताच या ठिकाणी अमित ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय। मनसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। अमित ठाकरेंचं स्वागत संदीप देशपांडे त्यांच्यासोबत उपस्थित। मनसेच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी अमित ठाकरे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आता ते पोलीस स्टेशनला जातील आणि या ठिकाणी जी नोटीस दिलेली आहे ती स्वीकारतील। त्यानंतर अमित ठाकरे या ठिकाणी पत्रकारांशी काही संवाद साधतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। अमित ठाकरे यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अमित ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल झालाय आणि त्याच संदर्भात नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या ठिकाणी नोटीस स्वीकारणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। त्यानंतर आता ही नोटीस बजावण्यासाठी पोलीस हे शिवतीर्थवर दाखल झाले होते, मात्र अमित ठाकरे न भेटल्यामुळे पुन्हा पोलीस हे परतले। तर आज आपण पाहतोय अमित ठाकरे स्वतः या ठिकाणी पोलिसांची भेट घेणार आहेत आणि या ठिकाणी नोटीस स्वीकारणार आहेत। पहिल्यांदाच गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसैनिकांमध्ये एक आनंद आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये दाखल होताच अमित ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। गजानन काळे यांच्याकडून त्यांचं या ठिकाणी या कार्यालयामध्ये स्वागत करण्यात आलंय। अमित ठाकरे त्यानंतर आता प्रसार माध्यमांशी पत्रकारांशी काही संवाद साधतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। अमित ठाकरे यांच्यासह 70 जणांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती। तर आज या ठिकाणी नोटीस स्वीकारण्यासाठी स्वतः अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। तर आता ज्या ठिकाणी अनावरण केलं होतं त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करणार आहेत। करण्यासाठी स्मारकावर येणार आहेत। स्मारकावर कृपया गर्दी करू नये। मी सर्वांना विनंती करतो की स्मारकाच्या बाजूला अमित साहेबांना त्रास होणार नाही, गर्दी होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे। थोड्याच वेळात अमित साहेब या ठिकाणी येतील अभिवादन करायला। कृपया मी सर्वांना विनंती करतो की वर चढू नका। यायचा मार्ग त्या उजव्या बाजूने आहे, यायचा मार्ग उजव्या बाजूने आहे। मी सर्वांना विनंती करतो की अमित साहेबांच्या पाठीमागून आपण अभिवादन करण्यासाठी यावं। कृपया स्मारकाच्या वर चढू नये। आतील बाजूस मेघडंबरीच्या बाजूला किंवा त्या परिसरात पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी असतील त्यांनी अमित साहेबांबरोबर जायचंय, बाकीच्यांनी सर्वांनी बाहेर थांबायचंय। प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। स्वप्नील, आपण पाहतोय अमित ठाकरे हे आता या ठिकाणी दाखल झालेत नवी मुंबईमध्ये, त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। नीलम, नक्कीच अमित ठाकरे आता नवी मुंबईमध्ये दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत। अमित ठाकरे दाखल झाल्यानंतर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात येत आहे। चौकात चौकात मनसेचे नेते मंडळी आणि स्थानिक कार्यकर्ते सुद्धा अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर झाले असल्याचं पाहायला मिळतं। थोड्याच वेळामध्ये अमित ठाकरे जे आहेत ते
छत्रपती शिवाजी महाराज यांचं अभिवादन करतील, त्यांना पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर ते नेरूळच्या पोलीस स्टेशनकडे रवाना होणार आहेत। मात्र या दरम्यान मोठी संख्या ही मनसैनिकांची आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि सुरू असलेलं जातपाती राजकारण, मराठी अमराठीचा वाद आणि यामध्ये मनसे एकंदरीत आपण बघतोय या शक्ती प्रदर्शन करण्याचा हा कुठेतरी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे शक्ती प्रदर्शन फार महत्त्वाचं मानलं जातं आणि यामध्ये खरं तर मतांचा आकडा जो आहे तो कुठेतरी या गर्दीमधून दाखवण्याचा प्रयत्न किंवा एकूणच या ठिकाणी किती पाठिंबा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांच्याकडून मनसेकडून एकीकडे करण्यात येतोय का, असं सुद्धा चर्चा सुरू आहे। मात्र पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांच्यासोबत हे मनसैनिक जे आहेत ते त्या नेरूळ इथल्या पोलीस स्टेशनला जात आहेत आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती नोटीस स्वीकारणार आहेत। जी नक्कीच, आपण पाहतोय आता थोड्याच वेळात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय सरकारकडून गणेश नाईक यांच्याकडून हे अनावरण अधिकृतरित्या केलं गेलं, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा अभिवादन करणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच हा जो सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता तो खरं तर एका कपड्यामध्ये लपेटला होता आणि त्यामुळे अमित ठाकरे यांनी तो कपडा बाजूला करून या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। मात्र एकूणच सरकारी आणि प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या परिसराचं सुशोभीकरण करून पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे। मात्र जो गुन्हा दाखल झालेला आहे अमित ठाकरे यांच्यावरती त्या गुन्ह्याला कुठेतरी विरोध मंत्री गणेश नाईक यांनी स्वतःच केलेला आहे। त्यामुळे हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशा प्रकारची विनंती गणेश नाईक यांनी पोलिसांना केलेली आहे। तो गुन्हा मागे घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं। मात्र यापूर्वी अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस हे स्वतः दादर येथे आले होते, मात्र अमित ठाकरे यांनी ती नोटीस स्वीकारली नव्हती। आता ती नोटीस स्वीकारण्यासाठी जात आहेत। या दरम्यान काही घटना घडल्या आहेत का, जर अमित ठाकरे खरं तर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना ही नोटीस दिली जाते का, की हा गुन्हा मागे घेतल्याची त्यांना बातमी दिली जाते, अशा प्रकारचं सध्या वातावरण आहे। नक्की अमित ठाकरे हे आता त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती त्यांना ती नोटीस दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि जर गुन्हा मागे घेतला तर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया यावरती काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी नक्कीच, आपण पाहतोय पहिल्यांदा या ठिकाणी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर हे एकंदरीतच कुठेतरी शक्ती प्रदर्शन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच, खरं तर दादरच्या शिवतीर्थ हे अमित ठाकरे यांचं जे निवासस्थान आहे इथूनच जर बघितलं तर मोठ्या शक्तीने शक्ती प्रदर्शन करत हे मनसैनिक त्या ठिकाणी निघाले होते। खरं तर अमित ठाकरे यांच्या सोबत खरं तर मोठ्या प्रमाणात मनसैनिक आणि ताफा जो आहे तो गाड्यांचा या ठिकाणी तो नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता। तर नवी मुंबईमध्ये सुद्धा हा ताफा दाखल झालेला आहे। तिथे सुद्धा चौकामध्ये मनसैनिक उभे आहेत। अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी हे मनसैनिक उभे आहेत। जवळपास 500 ते 1000 पेक्षा जास्त मनसैनिक या संपूर्ण रस्त्यादरम्यान अमित ठाकरे यांच्या या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि हा जो आहे खरं तर मोजक्या कार्यकर्त्यांसह अमित ठाकरे यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे ते नोटीस स्वीकारण्यासाठी मोजक्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांसह जातील। मात्र सध्या रस्त्यादरम्यान पोलीस स्टेशन पर्यंत हा मनसैनिकांचा ताफा असणार, मनसैनिकांची गर्दी असणार। एकीकडे शक्ती प्रदर्शन आणि एकीकडे नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आतमध्ये जाणार अशा प्रकारचं वातावरण सध्या नवी मुंबईच्या चौकात पाहायला मिळत आहे। नीलम जी नक्कीच, आपण पहिल्यांदाच अशी ही दृश्य पाहतोय ज्यावेळेस गुन्हा दाखल झालेला आहे, नोटीस घेण्यासाठी स्वतः अमित ठाकरे या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला जाणार आहेत आणि यावेळी मनसैनिकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कोण कोण मनसेचे ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत उपस्थित आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच, आता दादर येथून मनसेचे संदीप देशपांडे हे सुद्धा अमित ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये पाहायला मिळाले। अमित ठाकरे स्वतः गाडीचे सारथ्य करत आहेत। त्यातून यशवंत किल्लेदार असतील, गजानन काळे असतील आणि मुंबईतील आणि उपनगरामधील म्हणजे बोरिवली असेल, अंधेरी असेल या ठिकाणचे सुद्धा काही पदाधिकारी, कुणाल माईंकर सुद्धा या आपल्याला रॅलीमध्ये पाहायला मिळत होते। नवी मुंबईमधील काही शाखा प्रमुख जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत। विभाग अध्यक्ष, मुंबईचे शहर अध्यक्ष, उपशहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष हे सर्व पदाधिकारी अमित ठाकरे यांच्यासोबत या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जी, आपण हा मनसैनिकांचा उत्साह पाहतोय। याआधी आपण पाहतोय अमित ठाकरे इथे येण्याआधी मात्र आपण काही मनसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या, त्यांच्या काय भावना होत्या? नक्कीच, हा पहिला गुन्हा असल्यामुळे कुठेतरी संताप हा मनसैनिकांमध्ये होता। मात्र अमित ठाकरे यांनी जसं माध्यमांना संपर्क साधताना, माध्यमांना
सांगताना हा पहिला गुन्हा जरी असला तरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कुठेतरी एक आनंदाचं वातावरण हे मनसैनिकांमध्ये आहेच. मात्र एक पहिला गुन्हा दाखल झाल्याचा सुद्धा संताप हा मनसैनिकांमध्ये पाहायला मिळाला होता. एकीकडे सकारात्मक वातावरण आणि एकीकडे नकारात्मक वातावरण असं मनसैनिकांची सध्या मनस्थिती पाहायला मिळाली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे मनसैनिकांनी सुद्धा तो गुन्हा हा स्वीकारलेला आहे आणि कुठेतरी एक चांगली सुरुवात आहे अशा प्रकारे सुद्धा प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. जी, आपण पाहतोय अमित ठाकरे या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आता दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी नोटीस स्वीकारतील. मनसैनिकांची मोठी गर्दी. स्वप्नील, आपण पाहतोय या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर हा आनंद आहे. अभिवादन या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज यांना केलं जात आहे. या ठिकाणी पुष्पांचा वर्षाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर केला जातोय. काही माध्यमांशी संवाद साधणार आहेत का अमित ठाकरे नोटीस या ठिकाणी घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर? त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्की नीलम, अमित ठाकरे आता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत आणि त्यांच्यावरती पुष्पवृष्टी होती. खरं तर एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. स्मित हास्य सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. जसं स्मित हास्य पहिला गुन्हा दाखल झाला ही बातमी ऐकल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, माध्यमांसमोर आल्यावरती होतं, तसंच स्मित हास्य हे आता त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. नक्कीच अमित ठाकरे या सर्व परिस्थितीबद्दल माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मात्र सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतील, मग नंतर ते पोलीस स्टेशनमध्ये जातील, त्या ठिकाणी नोटीस स्वीकारतील आणि यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील. ती पहिली प्रतिक्रिया अमित ठाकरे यांची काय असेल हे पाहणं महत्वाचं. मात्र तुर्तास अमित ठाकरे हे नोटीस स्वीकारल्यानंतरच माध्यमांशी जे आहे ते संवाद साधतील. नीलम, जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आता मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित आहेत. अमित ठाकरे आता थोड्याच वेळात या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला जातील आणि नोटीस स्वीकारतील. आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. जय 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 भवानी, जय शिवाजीच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. मनसैनिकांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय. अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. मनसैनिकांकडून या ठिकाणी जंगी स्वागत अमित ठाकरे यांचं करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाताना त्यांच्यासोबत कोण कोण असणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे स्वप्नील? नीलम, स्थानिक पदाधिकारी नेते असतील आणि सोबतच पक्षाचे वरिष्ठ नेते सुद्धा स्वतः हे अमित ठाकरे यांच्यासोबत पोलीस ठाण्यात जातील. खरं तर संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, गजानन काळे हे प्रमुख नेते या अमित ठाकरे यांच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये जाताना असतील. त्याचप्रमाणे काही वकील मंडळी सुद्धा अमित ठाकरे यांच्यासोबत खरं तर जी कायदेशीर बाजू आहे ती समजावून घेण्यामध्ये आणि कुठेतरी अमित ठाकरे यांच्यासोबत ती बाजू मांडण्यासाठी त्यांच्यासोबत जातील. त्यामुळे हा प्रमुख शिष्टमंडळासोबत अमित ठाकरे आता नवी मुंबई पोलीस ठाण्यात जातील. त्यासोबत काही वरिष्ठ नेते सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहेत. नीलम, जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आता अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर आता अमित ठाकरे हे पोलीस स्टेशनसाठी आता रवाना झालेले आहेत. मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित आहेत. यानंतर काही ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत का? कारण आपण पाहतोय प्रचंड गर्दी मनसैनिकांची या ठिकाणी पाहायला मिळते. नीलम, नक्कीच मोठ्या संख्येने अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातून नवी मुंबईमधील सुद्धा मनसैनिक हे अमित ठाकरेंसोबत आलेत. अमित ठाकरे सध्या आता या चौकातून पुढे जात आहेत. त्या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये त्यांची खरं तर यापूर्वीची वेळ होती, मात्र थोडा उशीर झालेला आहे. अमित ठाकरे थोड्याच वेळामध्ये पोलीस ठाण्यात दाखल होतील. या दरम्यान त्यांनी ती नोटीस स्वीकारल्यानंतर खरं माध्यमांशी संपर्क साधणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नोटीस स्वीकारल्यानंतर अमित ठाकरे जेव्हा पोलीस ठाण्यातून बाहेर येतील त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतील. मात्र पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 7 ते 1.5 तास चर्चा ही पोलिसांसोबत होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भातील माहिती अमित ठाकरे यांना देण्यात येईल. मात्र एक चांगल्या कार्याची सुरुवात करताना हा गुन्हा दाखल झाला अशा प्रकारची भावना मनसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे नक्कीच या संदर्भातील विचारणा ज्या आहे त्या अमित ठाकरे पोलिसांना करतील. जो राजकीय दबाव पोलिसांवरती पाहायला मिळतो तो या गुन्ह्यामध्ये, या प्रकरणामध्ये आहे का हे सुद्धा तपासलं जाईल. खरं तर गणेश नाईक यांनी जी विनंती केलेली आहे त्या विनंतीनुसार पोलिसांनी त्यांचा गुन्हा मागे घेतलेला आहे का या संदर्भात सुद्धा खरं तर अधिक माहिती अद्याप मिळाली नाहीये. मात्र या संदर्भात माहिती ही पोलिसांकडून अमित ठाकरे यांना देण्यात येते का, तर असे सुद्धा चर्चा आहे की गणेश नाईक यांनी
पोलिसांकडे हा गुन्हा मागे घेण्यात यावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे. त्यामुळे गणेश नाईक हे स्वतः मंत्री आहेत. काय एकूणच आपण बघितलं तर महायुतीच्या घटक पक्षातील एक मंत्री आहेत आणि महायुतीचा भाग आहे. त्यामुळे गणेश नाईक मंत्री आहेत आणि त्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकलेलं आहे का, पोलिसांनी हा गुन्हा मागे घेतलेला आहे का, हे पाहणं महत्वाचं आहे. या संदर्भात काय अधिक माहिती ही अमित ठाकरे यांना दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत, मनसैनिकांना पडलेली प्रश्नांची उत्तरं असतील, जे राजकीय नेते पुढारी आणि विरोधकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत, ही सुद्धा अमित ठाकरे जे आहेत ते नोटीस स्वीकारल्यानंतर देतील. जी नक्कीच, आपण पाहतो या ठिकाणी अमित ठाकरे हे उपस्थित आणि गजानन काळे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. या ठिकाणी काही संवाद साधण्याची मनसैनिकांशी काही संवाद साधण्याचा या ठिकाणी आता प्रयत्न होतोय. पक्षाचे नेते पक्षाचे नेते संदीपजी देशपांडे, संदीपजी कृपया वर या. संदीपजींना रस्ता द्या जरा. संदीप देशपांडे, हे वर नको. या ठिकाणी हॅलो, सन्माननीय अमित साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मी म्हणणार आहे अमित छत्रपतींच्या सन्मानात तुम्ही म्हणायचंय अमित साहेब मैदानात. छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. अरे छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. अरे छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. अरे महाराजांच्या सन्मानात अमित साहेब मैदानात. 4 महिने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या तावडीतून आपल्या या रयतेचं संरक्षण केलं, सुटका केली. 4 महिने आपल्या महाराजांचा पुतळा आणि महाराजांचं स्मारक या ठिकाणी बंदिस्त होतं. त्या आपल्या महाराजांच्या सन्मानात शिवशंभूंचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या माणसाने हे खुलं केलं. 4 महिने ज्यांना जाग आली नव्हती, 33 वर्षाचा तरुण आमचा नेता सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यामुळे 4 दिवसात या स्मारकाचं अनावरण झालं. नंतर एक लाईन होती, लाईन जरा हिंदीतली आहे, आशिष शेलारांना वाईट वाटेल संदीपजी. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. नाद करा पण ठाकरेंचा नाद करायचा नाही. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा बिचारा पोलिसांची चुकी नाही. पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू, शांत राहतील. केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो. बघताय ना माझा नेता कसा खुल्लाय. आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे त्या दिवशी म्हणाले, जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा शेकडो केसेस घ्यायच्या वाटल्या तरी सुद्धा निधड्या छातीने मी त्या केसेस घेईल. निधड्या छातीने. वनवा पेट घेत आहे आणि किती पेटलाय हे आता नवी मुंबई आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे. मला कल्पना आहे आपण सगळे सन्माननीय अमित साहेबांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे. महाराजांचा मावळा म्हटलं आपण हे 2 बॅटिंग करून घेऊ. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय अमित साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना त्यांनी संबोधावं.
सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। अजून पोलीस स्टेशन बाकी आहे, त्याच्यामुळे थांबा। जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांनो आणि महाराष्ट्र सैनिकांनो, खरं तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलोय, कारण हे यश तुमचं आहे। तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो। मी गेली अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो। अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो ज्या प्रकारे ते लढत राहिले मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी। तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कुठेतरी तुम्ही मला दिलाय, म्हणून मी तुमचे खरंच धन्यवाद मानतो। तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ। ही मला वाटतं गोष्ट रविवारपासून चालू आहे। गेला रविवार ते हा रविवार, मला वाटतं आज हे एक सर्कल कंप्लीट होतं आहे। मला फक्त मी ह्या आठवड्यात एवढंच शिकलो आहे की समोरच्यांनी आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरीही महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचेच झुकणार। छत्रपती शिवाजी महाराज की। आणि मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे भाग्यात असतात, हे नशिबात असतात। हे मला वाटतं 4 महिने कुठेतरी रखडलं, कारण मी किंवा माझे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा आपण सगळे असू त्याचं अनावरण करू शकू। मला वाटतं की मी काही ज्योतिष नाही, पण माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली आहे, ती म्हणजे महाराजांचे गडकिल्ले। त्याचं संवर्धन, त्याचं सुशोभीकरण करून त्याला जगापर्यंत पोचवायचं आहे। आपल्या सर्वांना जगाने त्याचा दाखला घेतला पाहिजे, जग त्यांना बघायला आलं पाहिजे की आमचे महाराज कोण होते, आमचे गडकिल्ले काय आहेत, हे जग बघायला येईल। एवढंच फक्त आज मी तुमच्यासमोर बोलायला आलोय। धन्यवाद। जय शिवराय। सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा, आवाज करू नका, शिवगारद देतोय, अवघ्या 4-5 वर्षाचा एक छोटासा मुलगा आहे। महाराज गणपती गजापती भूपती गणपती शिवनड्डपती आशा राहुलच आशा पदाशित नाया मंदात मंदित साक्षा पारद रंग लादिती दुले रंग एवढा प्रताप रंग छत्री अवशा कंश सिंहासनादेशित लाजादिराज छत्रपती की जय। हरारा जय शिवाजी। शिवछत्रपती महाराजांचा, शिवछत्रपती महाराजांचा। हर 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 हर। असू द्या 2 मिनिटं साहेब, इकडे त्याला देतो साहेब, इकडे बाजूला इकडे। हो तुम्हाला थांबा। या ठिकाणी आताची ही दृश्य पाहतोय, अमित ठाकरे नेरूळमध्ये दाखल झालेले आहेत। जंगी स्वागत मनसैनिकांकडून करण्यात आलंय। शिवराय पुतळा अनावरणामुळे अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल आहे आणि आता नोटीस घेण्यासाठी आता या ठिकाणी अमित ठाकरे थोड्याच वेळात पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याची माहिती। अमित ठाकरे यांचं नेरूळमध्ये मनसैनिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर आता ते नेरूळ पोलीस स्टेशनला जाऊन या ठिकाणी
नोटीस स्वीकारणार आहेत. त्यानंतर काही पत्रकारांशी संवाद साधणार का याकडे आता लक्ष असेल. अमित ठाकरे यांच्याकडून शिवरायांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येने मनसैनिकांची गर्दी उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. मनसैनिकांकडून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचं बोललं जात आहे. अमित ठाकरे यांच्या सोबत संदीप देशपांडे या ठिकाणी उपस्थित आणि ते सुद्धा पोलीस स्टेशनला जाणार असल्याची माहिती. छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि नोटीस घेण्यासाठी स्वतः अमित ठाकरे आता पोलीस स्टेशनला जाणार आहेत. मात्र त्याआधी पोलीस दादरमध्ये आले होते नोटीस देण्यासाठी. मात्र अमित ठाकरे उपस्थित नसल्यानंतर आता स्वतः अमित ठाकरे ही नोटीस घेण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार आहेत. पोलीस स्टेशनला जाऊन नोटीस स्वीकारणार आहेत. अमित ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच हा गुन्हा दाखल झालेला आहे. अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल आहे. पहिल्यांदाच हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मनसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. मात्र अमित ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी एक समाधान व्यक्त केल्यानंतर आनंद व्यक्त केल्यानंतर आता मनसैनिक सुद्धा या ठिकाणी अभिमानाने या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करताना पाहायला मिळतात. अमित साहेबांना पुढे जाऊ द्या, आपण त्यांच्या मागे पोलीस स्टेशन पर्यंत जायचं. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. धक्काबुक्की करू नका. देशपांडे साहेबांना विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.